विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला जे काय मी पाहिलं त्याबद्दल. पण आपण काय करतो, फटफटे घेऊन सगळीकडे फिरत असतो, सगळ्यांना त्रास देत. त्याच्या पुढची गोष्ट जाऊन येते डीजे. ठीक आहे, माझा डीजेवर आक्षेप नाही. डीजेवर हे पाटलांचं सारखं बैलगाडे हे असली गाणी लावून आपण नाचत बसतो. ज्यांनी या पूर्ण स्वराज्यात स्त्रियांना मान उंचावून जगायला शिकवलं, त्यांच्या अब्रू दुखण्यापासून त्यांना वाचवलं, त्यांच्याच जयंतीला आपण पाटलांच्या बैलगाड्यासारखी गाणी लावून त्याच्यावर अश्लील नाच करतो. खरंच हे महाराजांना पटत असेल? खरंच हे त्यांचे विचार आहेत? नाही आहेत. गणपतीला विसर्जनाच्या दिवशी मोठमोठे डीजे लावले जातात, लोक दारू पिऊन येतात आणि मुलींना वेगळ्या नजरेनं पाहतात. फक्त चान्स घ्यायला आलेले असतात. मी पाहिले स्वतः. काही जे आपले असतात सोकॉल्ड भक्त, ते डीजे लावतात, अश्लील गाणी लावतात, दारू पिऊन येतात, दारू पिऊन त्याच्यावर नाचतात आणि आपल्या मुलींना चिडतात. जन्माष्टमीला ज्या श्रीकृष्णाने द्रौपदीची अब्रू लुटू देऊ दिली नाही, समाजाला निस्वार्थ प्रेम काय असतं हे दाखवून दिलं, त्याच श्रीकृष्णाच्या जन्माष्टमीला दहीहंडीला आपण काय करतोय? बायका नाचवतोय. अरे कुठे काय, म्हणजे तुम्ही काय विचार करून करताय? जर एवढ्या सकाळी 6-7 वाजता जर सुरुवात करताय छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायला, तर सकाळ सकाळ एक तर तुम्ही मस्तपैकी पोवाडा लावा. पोवाडा ही कन्सेप्ट मुलांना कळू दे. सकाळ सकाळ मुलांना गोळा करा, मस्तपैकी भगवे कपडे वगैरे घालून, हातात भगवे झेंडे घेऊन रॅली काढा चालत. हो दे ना. किती किती सोपं आहे.